नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक इम्पॉर्टंट रिॲक्शन केमिकल रिॲक्शन डिस्कस करणार आहोत जी तुमच्याकडे डिफरंट एक्झाम्समध्ये नंबर ऑफ टाइम विचारली जाते आणि जी अबाउट तुमचे इम्पॉर्टंट दोन फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड अँड कीटोन या दोघांबद्दल आहे। तर ती रिॲक्शन आहे अल्डोल कंडेन्सेशन। आता बघा, या रिॲक्शनमध्ये जनरली तुमचे अल्डिहाइड्स अँड कीटोन्स पार्टिसिपेट करतात। अल्डिहाइड अँड कीटोन्स ही रिॲक्शन शो करतात जी की आहे अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन। आता या रिॲक्शनचे दोन पार्ट्स आहे बाळांनो। अल्डोल हा एक पार्ट आहे अँड कंडेन्सेशन इज अनदर पार्ट। तुमच्याकडे कंडेन्सेशन आपण बघत आलोय। कंडेन्सेशनमध्ये आपण जनरली काय करतो, वॉटर मॉलिक्यूल जे आहे तर ते इलिमिनेट करतो तुमच्या गिवन मॉलिक्यूलमधनं। तेवढा पार्ट तर आपल्याला नोन आहे, आपल्यासाठी न्यू आहे, दॅट इज अल्डोल। मग आता ही जी अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन आहे यामध्ये ॲक्च्युअलमध्ये काय होतं बघा, तर याची एक बेसिक रिक्वायरमेंट आहे। तुमचा कोणताही अल्डिहाइड ऑर कीटोन जो तुम्ही या रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करणार आहात त्यामध्ये ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन रिक्वायर्ड आहे। ॲटलिस्ट याची रिक्वायरमेंट एकच आहे बाळांनो, ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन। मग आता हा अल्फा हायड्रोजन काय आहे, अल्फा हायड्रोजन आपण आयडेंटिफाय कसा करणार तर ते आपण अगोदर बघूया। एक जनरल मी एक एक्झाम्पल घेतो बाळांनो। बघा, सिंपल तुमच्याकडे एक अल्डिहाइड आहे CH3 डबल बॉन्ड OH आणि असाच एक कीटोन आहे सिंपल ॲसिटोन। हा एक कीटोन घेऊया CH3 डबल बॉन्ड OCH3। आता ह्या दोन्ही फंक्शनल ग्रुप्समध्ये बघा, ज्या कार्बनला आपण फंक्शनल ग्रुपचा कार्बन म्हणतो म्हणजेच कार्बोक्सिलिक कार्बन, त्या कार्बनवर पुढे जो डायरेक्ट अटॅच असणारा जो कार्बन आहे याला म्हणतो आपण अल्फा कार्बन। याला काय म्हणतो, अल्फा कार्बन। असंच इकडे जर बघितलं तिथे बघा दोन ग्रुप्स जे आहेत कार्बनचे अटॅच आहे, या दोघांना पण आपण म्हणणार अल्फा कार्बन, याला पण म्हणणार अल्फा कार्बन। आणि ह्या अल्फा कार्बनवर जे हायड्रोजन अटॅच असेल, हायड्रोजन अटॅच्ड ऑन अल्फा कार्बन आर नोन ॲज अल्फा हायड्रोजन। मग इथे बघा 3 अल्फा हायड्रोजन या कार्बनवरती आहे, या कार्बनवरती 3 अल्फा हायड्रोजन आहे, टोटल 6 अल्फा हायड्रोजन अवेलेबल आहे इन ॲसिटोन मॉलिक्यूल। जर आपण बघितलं ॲसिटल्डिहाइड मॉलिक्यूल, अल्डिहाइडमध्ये एक हायड्रोजन हा डायरेक्टली अटॅच टू कार्बोनिल कार्बन, हा अल्फा कार्बन नाही, अल्फा हायड्रोजन नाही। इकडे बघा हा CH3 या कार्बनला अटॅच आहे जो की कार्बोनिल कार्बन आहे, त्यामुळे आपण ह्या CH3ला म्हणणार अल्फा। मग अल्फा कार्बन वरती जे हायड्रोजन आहे 3 हायड्रोजन, यांना आपण म्हणणार 3 अल्फा हायड्रोजन। मग आता तुमच्याकडे अल्फा हायड्रोजन आपल्याकडे आयडेंटिफाय झाले। असे कोणते मॉलिक्यूल बाळांनो ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन नसतात, जे जनरली ही रिॲक्शन शो करणार नाही? मग ते इथे मी लिस्ट करतो बघा। सिंपल तुमचा सगळ्यात कॉमन सगळ्यात स्मॉलेस्ट अल्डिहाइडचा मॉलिक्यूल जो आहे बघा, फॉर्मल्डिहाइड HCOH। यामध्ये बघा नो एनी अल्फा हायड्रोजन, नो अल्फा हायड्रोजन, यामध्ये कोणताच अल्फा हायड्रोजन प्रेझेंट नाही। असंच एक मॉलिक्यूल मी घेतो बघा बाळांनो, एक घेतलाय मी अल्डिहाइडचाच एक मॉलिक्यूल जो की आहे आयडेंटिफाय करायचं नेम काय आहे। एक आहे बेन्झीन रिंग, बेन्झीन रिंगच्या एका कार्बनवर डायरेक्टली अटॅच टू कार्बोनिल कार्बन आणि त्या कार्बनला पुढे H। आता जर चेक केलं तर हा तर H अल्फा नाही, आणि या कार्बनवर जो अल्फा कार्बन आहे त्यावरती बघा त्याच्यात ऑल 4 व्हॅलेन्सीज आर सॅटिस्फाईड, त्यावरती हायड्रोजनच नाही। इट मीन्स दिस मॉलिक्यूल ऑल्सो नॉट कंटेन अल्फा हायड्रोजन, नो अल्फा हायड्रोजन, यात पण अल्फा हायड्रोजन नाही। हे दोन अल्डिहाइड मॉलिक्यूल कॉमन आहे ज्यामध्ये आपली ही रिॲक्शन होत नाही। एक कीटोनचा मॉलिक्यूल बाळांनो बघा, या कीटोनचं नेम तुम्हाला आठवतंय का बघा, काय कीटोनचं स्ट्रक्चर आहे। एक बेन्झीन रिंग आहे, ती पुढे अटॅच आहे एका कार्बोनिल कार्बनला, त्या कार्बोनिल कार्बन हा फर्दर अटॅच आहे अगेन एका बेन्झीन रिंगला, आणि हा जो मॉलिक्यूल आहे हा एक कीटोन मॉलिक्यूल आहे। आणि या कीटोन मॉलिक्यूलमध्ये सुद्धा तुमच्याकडे बघा एक पण अल्फा हायड्रोजन नाही। मग हे जे 3 मॉलिक्यूल आहे याला आपण जनरली जर नेम दिलं काय म्हणतो, बेन्झोफिनोन। याचं काय नाव आहे, बेन्झोफिनोन। आणि हे तिन्ही मॉलिक्यूल जे असतात हे काय करतात, डज नॉट टेक पार्ट किंवा डज नॉट शो अल्डोल कंडेन्सेशन, डज नॉट टेक पार्ट इन अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन। मग हे अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन न देणारे हे 3 मॉलिक्यूल्स आहे। सगळ्यात पहिला म्हणजे फॉर्मल्डिहाइड, सेकंड इज बेन्झाल्डिहाइड अँड थर्ड इज बेन्झोफिनोन। हे 3 मॉलिक्यूल कधीच नेवर
कधीच तुमच्याकडे अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन देणार नाही. यांना सोडून रिमेनिंग तुमच्याकडे जे पण मॉलिक्युल्स असतील ज्यांच्यामध्ये ॲटलिस्ट 1 अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे ते सगळे मॉलिक्यूल आपल्याकडे काय करणार आहे, अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन देणार. मग आता आपण एक जनरल सगळ्यात छोटा जो की अल्डिहाइड आहे जो अल्डोल कंडेन्सेशन देऊ शकतो तो म्हणजे ॲसिटल्डिहाइड. यापासून आपली रिॲक्शन स्टार्ट करूया की ॲक्च्युअलमध्ये अल्डोल कंडेन्सेशनमध्ये होतं काय, रिॲक्शनमध्ये तुमचं होतं काय, त्याच्या स्टेप्स ज्या आहे त्या स्टेप्स बघूया आणि त्या स्टेप्सचा प्रोडक्ट आपल्याकडे जेव्हा येईल मग आपण जाऊया या रिॲक्शन मेकॅनिझममध्ये. ॲक्च्युअलमध्ये ही रिॲक्शन कोणत्या स्टेप्सने फॉलो होते किंवा या रिॲक्शनचे काय रिझन्स असतात प्रोडक्ट्स फॉर्म होण्याचे ते आपल्याला रिॲक्शन मेकॅनिझममध्ये डिस्टिंग्विश होतं. मग आता बघा मी ते जनरल रिॲक्शन राईट करतोय ज्यामध्ये तुमचा घेतला आहे सगळ्यात छोटा अल्डिहाइड जो म्हणजे CH3C डबल बॉन्ड OH. आता याचं जर आपण नेम केलं याला काय म्हणतो आपण फॉर्मल्डिहाइड म्हणतो का, फॉर्मल्डिनाईन. इथाल्डिहाइड किंवा ॲसिटल्डिहाइड आहे हा ॲसिटल्डिहाइड, ज्यामध्ये अल्फा कार्बन आहे बघा. या अल्फा कार्बनवरती अल्फा हायड्रोजन पण आहे जे आपल्याला रिक्वायर्ड होते. जनरली आपल्याला 2 मोल रिक्वायर्ड असतात, 2 मोल ऑफ अल्डिहाइड और 2 मोल ऑफ कीटोन. पुढे गेल्यानंतर तुम्ही एक अल्डिहाइड एक कीटोन असं पण घेऊ शकता, एक मॉलिक्यूल अल्डिहाइडचा एक मॉलिक्यूल कीटोनचा, आपल्याला टोटल 2 मोल रिक्वायर्ड आहे. मग आता याला आपण रिॲक्ट करतो विथ अल्कली, कशासोबत, एका बेस सोबत. एक बेस घेतलाय मी सोडियम हायड्रॉक्साईड, ही एक काय आहे अल्कली. आणि याला फर्स्ट स्टेपमध्ये जेव्हा तुम्ही रिॲक्शन कराल या फर्स्ट स्टेपमध्ये तुमच्याकडे जो प्रोडक्ट तयार होतो तो प्रोडक्ट मी ते प्रिपेअर करतोय बघा. तुम्ही व्यवस्थित बघा तो प्रोडक्ट दिसतो कसा, तो प्रोडक्ट दिसतो कसा बघा. CH3 COH CH2 C डबल बॉन्ड OH. या कार्बोनिल कार्बन नंतर हा अल्फा कार्बन, हा बीटा कार्बन आणि बीटा कार्बनवर दिसतोय आपल्याकडे कोण आहे बीटा कार्बनवर, हायड्रॉक्सी ग्रुप. मग ह्या मॉलिक्यूलला म्हणतात बाळांनो बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. या मॉलिक्यूलला काय म्हणतात, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. आणि जर ह्या बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड मॉलिक्यूलला तुम्ही काय केलं, याला केलं हीट आणि हीटच्या प्रेझेन्समध्ये आपल्याकडे काय होतं, वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतो. आणि वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट झाल्यानंतर तुम्हाला जो फायनल प्रोडक्ट मिळतो अल्डोल कंडेन्सेशनचा तो मॉलिक्यूल कसा असतो बघा. तो मॉलिक्यूल तुम्हाला मी इथे तयार करतोय CH डबल बॉन्ड C डबल बॉन्ड H. आता बघा अगेन ह्या कार्बोनिल कार्बनच्या रिस्पेक्टमध्ये अल्फा अँड बीटा या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आलाय म्हणून या कंपाऊंडला आपण नाव देतो अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. आता याचा टर्मिनल फंक्शनल ग्रुप जो आहे तो अल्डिहाइड आहे त्यामुळे याला आपण नाव दिलं अल्डिहाइड. ही होती तुमची सिंपल रिॲक्शन जी की आहे अल्डोल कंडेन्सेशन. मग ही रिॲक्शन जी झाली आहे ज्यामध्ये 2 स्टेपमध्ये प्रोडक्ट मिळाले, एक बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड मिळाला, एक आपल्याकडे मिळाला आहे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. जर आपण स्टार्टिंग मटेरियल कीटोन घेतलं असतं तर आपला फायनल प्रोडक्ट काय आला असता, कीटोन. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन, बीटा हायड्रॉक्सी कीटोन, तो जो पण कीटोन असेल तो कीटोन आला असता. मग आता या रिॲक्शनचे स्टेप्स किंवा आपण त्याला म्हणतो मेकॅनिझम कोणत्या कोणत्या वेने ही रिॲक्शन प्रोसीड होते ते आपण बघूया इनटू रिॲक्शन मेकॅनिझम. आता इथे मी राईट करतोय मेकॅनिझममध्ये आपल्याला स्टेप्स कळतात की ॲक्च्युअलमध्ये रिॲक्शन स्टार्ट कशी होते. आता बघा तुमचा बेस काय करतो, अल्फा हायड्रोजन जे असतात ते ॲसिडिक इन नेचर असतात. जनरली तुमचा अल्कली काय करतो, सगळ्यात पहिले अल्फा हायड्रोजन पिक करतो. मग आता मी एक मॉलिक्यूल घेतला तुमच्या 2 मॉलिक्यूलमधला जो की काय आहे ॲसिटल्डिहाइड मॉलिक्यूल आहे त्यावरचा एक हायड्रोजन असा मी राईट केला, हा कोण आहे तुमचा अल्फा हायड्रोजन आहे. आता ह्या अल्फा हायड्रोजन सोबत फर्स्ट स्टेपमध्ये जेव्हा रिॲक्शन होईल तुमचा हा जो बेस आहे हा बेस काय करेल, ह्या अल्फा हायड्रोजनला पिक करेल. जेव्हा हा अल्फा हायड्रोजन या बेसने घेतला जाईल तेव्हा हा हायड्रोजन इथे बॉन्ड देऊन जाईल आणि हा तुमच्या इथे कॉन्जुगेशनच्या फॉर्ममधला एक स्ट्रक्चर तयार होईल ज्याला तुम्ही नाव देऊ शकता, काय होईल तयार, इनोलेट आयन तुमच्याकडे तयार होईल. इनोलेट, हा इनोलेट आयन तयार झाला. ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. फर्स्ट स्टेपमध्ये एवढं तुमच्याकडे होतं. इथला मी पुढचा प्रोडक्ट जो आहे तो रब करतो, आपल्याला मेकॅनिझम कंटिन्यू करायचं आहे. आता बघा आता हा जो प्रोडक्ट तयार झाला इनोलेट, या इनोलेट सोबत तुमचा अनदर जो मॉलिक्यूल आहे, कोणता मॉलिक्यूल आहे, अनदर 1
तुमच्याकडे ॲसिटल्डिहाइड मॉलिक्यूल अवेलेबल आहे रिएक्शन मिक्सचरमध्ये. मग इथे बघा काय होईल, हा निगेटिव्ह चार्ज जेव्हा कॉन्ज्युगेशनमध्ये येईल तेव्हा थ्रो दिस डबल बॉन्ड तुमच्या सेकंड कार्बोनिल कार्बनवर अटॅक होईल. जेव्हा ह्या सेकंड कार्बोनिल कार्बनवर अटॅक होईल हा अगेन ऑक्सिजनचा O- मध्ये कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर तयार होईल. मग तुमचं या स्टेपमध्ये प्रोडक्ट काय बनतो बघा, या प्रोडक्टकडे व्यवस्थित लक्ष द्या. हा CH3 जसाच तसा, हा C हा O- झाला, पुढे हायड्रोजन पिक करून गेला आणि कशात कन्वर्जन होऊन जाईल OH, हा H कार्बनवर तसाच. ह्या कार्बनवर एक बॉन्ड तयार होते बघा ह्या CH2चा, म्हणून इथे मी म्हणतो CH2. पुढे हा कार्बन, या कार्बनवर हा O- चा आता मायनसमध्ये आल्यामुळे झाला डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O आणि पुढे H तसाच. मग हा तयार झाला तुमचा फर्स्ट प्रोडक्ट, अल्डोल प्रोडक्ट, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. मग आता ह्या प्रोडक्टवरती नेक्स्ट काय करताय तुम्ही बघा, तुम्ही करताय हिटिंग करताय. मी सिम्बॉलिक वेमध्ये जर राईट केलं तर तुमचा जो काही डेल्टा तुम्ही देतात हिटिंग करताय, आणि हिटिंगमध्ये काय होणार आहे, लॉस ऑफ वॉटर. लॉस ऑफ वॉटर कुठून होईल बघा बाळांनो, तुमच्याकडे इथे जो अल्फा कार्बन आहे यावरचा जो हा हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन अँड बीटा कार्बनवरचा OH हे दोघं मॉलिक्यूल लॉस होतील, आणि विथ लॉस ऑफ वॉटर तुमच्याकडे मॉलिक्यूलचा प्रोडक्ट जो आहे रिएक्शनचा प्रोडक्ट तो कसा दिसेल, CH3 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH, आणि हा जो आहे हा आहे फायनल प्रोडक्ट ऑफ अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन विच इज अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. मग आपण अल्डिहाइडसाठी ही रिएक्शन करून बघितली, ज्यामध्ये तुमच्याकडे सिंपल फर्स्ट स्टेपमध्ये एक अल्डोल प्रोडक्ट तयार झाला, अल्डोल, ज्याला आपण म्हणतो बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड और बीटा हायड्रॉक्सी कीटोन. सेकंड स्टेपमध्ये तुम्ही त्याला हिटिंग केलं आणि आफ्टर हिटिंग तुमचा फायनल प्रोडक्ट तयार झाला आहे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड और अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. मग ह्या रिएक्शनमध्ये सिंपल आपल्याकडे रिक्वायरमेंट होती तुमच्या अल्डिहाइड और कीटोनमध्ये ॲटलिस्ट वन काय पाहिजे होता, अल्फा हायड्रोजन. जर अल्फा हायड्रोजन नसेल एक पण तर ही रिएक्शन प्रोसीड होणार नाही बाळांनो, बिकॉज रिएक्शनच्या मेकॅनिझममध्ये आपल्याला कळतं रिएक्शन स्टार्टच कुठून होते, जिथे अल्फा हायड्रोजन पिक केला जातो फ्रॉम अल्कली और बेस. इथून रिएक्शनचं स्टार्टिंग पॉईंट आहे, इथूनच रिएक्शन स्टार्ट होते. जर अल्फा हायड्रोजनच नाही तर रिएक्शन पुढे स्टार्ट होणार नाही. ती एक वेगळ्या वेने रिएक्शन होते जी आपण पुढे डिस्कस करणार आहे, ती वेगळी रिएक्शन आहे. अल्डोल टाईपमध्ये रिएक्शन होत नाही, अल्डोलचा प्रोडक्ट मिळत नाही. जसं आपण हे अल्डिहाइडला केलं तसंच तुम्ही कीटोनला करू शकतात. आता मी जर काय केलं, हा अल्डिहाइड चेंज केला आणि कीटोन घेतला, आणि कीटोन तुमचा सगळ्यात छोटा आहे ॲसिटोन, म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O CH3, तरी पण तुम्ही याचा प्रोडक्ट सांगू शकता. बघा जस्ट एका मिनिटामध्ये आपण ती रिॲक्शन करून बघू. तुमच्याकडे जर अल्डिहाइडच्या ऐवजी जर कीटोन असेल दोन्ही मॉलिक्यूल तर कशी रिॲक्शन होईल, पूर्ण ही कंप्लीट रिॲक्शन रब करतो. तुमच्याकडे बेस तसाच, आणि अल्डिहाइडच्या ऐवजी आता तुम्ही घेतला आहे कीटोन, जो की आहे तुमचा ॲसिटोन. कीटोन कोण आहे, ॲसिटोन. अगेन आपल्याला ॲसिटोनचे 2 मॉलिक्यूल पाहिजे. अगेन आपल्याला ॲसिटोनचे किती मॉलिक्यूल पाहिजे, 2. बघताय का सगळे 2 मॉलिक्यूल. आता 2 मॉलिक्यूल ॲसिटोनचे घेतल्यानंतर मी ते डायरेक्ट फर्स्ट वेमध्ये तुमच्याकडे रिॲक्शन राईट करतो, जी की आपली कंप्लीट रिॲक्शन असेल. त्यानंतर आपण पुन्हा मेकॅनिझमकडे जाऊया. तुमचा प्रोडक्ट दिसेल कसा, मी ते प्रोडक्ट राईट करतो बघा बाळांनो. CH3 COH CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3, आणि या प्रोडक्टला नाव देणार तुम्ही बघा कार्बोनिल कार्बननंतर अल्फा, त्यानंतर बीटा, याला म्हणणार तुम्ही बीटा हायड्रॉक्सी कीटोन. आणि जर ह्या बीटा हायड्रॉक्सी कीटोनला तुम्ही काय केलं, याला केलं हिट केल्यानंतर यामधून होणारे लॉस ऑफ वॉटर, जी की कंडेन्सेशनची स्टेप आहे. या स्टेपमध्ये तुमच्याकडे प्रोडक्ट कसं दिसेल बघा, CH3 CH3 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH3. याला मी म्हणणार अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. करू शकता की या रिएक्शनचं मेकॅनिझम सिंपल वेमध्ये जसं आपण अगोदर रिएक्शन केली सेम पॅटर्नमध्ये रिएक्शन होते. फर्स्ट स्टेपमध्ये तुमचे अल्फा हायड्रोजन कोणत्या तरी एका अल्डिहाइड और कीटोन ग्रुपचा काय होईल, रिएक्शन स्टार्ट करेल. रिएक्शन झाल्यानंतर सेकंड स्टेपमध्ये तुमच्या सेकंड कार्बनवरती अटॅक होईल आणि तुमच्याकडे बीटा हायड्रॉक्सी प्रोडक्ट जो आहे तो फॉर्म होईल. बघा अगेन आपण रिएक्शनचं मेकॅनिझम ट्राय करण्याचा प्रयत्न करूया. इथे मेकॅनिझम
आता तुम्ही कोणता पण एक मॉलिक्यूल घेतला ॲसिटोनचा, त्यामधला एक अल्फा हायड्रोजन मी असा राईट करतोय सेपरेट, यासोबत तुम्ही काय करताय, बेसची रिॲक्शन करताय. हा बेस काय करेल, हा अल्फा हायड्रोजन पिक करेल, हा हायड्रोजन इथे बॉन्ड देईल आणि ते कॉन्जुगेटेड फॉर्ममध्ये तुमचा इनोलेट जो आहे तर तो तयार होईल बाळांनो. आणि तो इनोलेट कसा दिसेल बघा अशा वेमध्ये. आता नेक्स्ट स्टेपमध्ये हा जो इनोलेट आहे, हा इनोलेट काय करेल, तुमच्याकडे अनदर कार्बोनिल कार्बनचा जो कंपाऊंड आहे, अनदर एक तुमच्याकडे कीटोन मॉलिक्यूल आहे, त्याच्या कार्बोनिल कार्बनवर अटॅक करेल बघा. जर हा निगेटिव्ह चार्ज आतमध्ये आला कॉन्जुगेशनला, थ्रो दिस डबल बॉन्ड तुमचा अटॅक होईल कशावरती, या कार्बोनिल कार्बनवर. आणि तुमचा जो इनोलेट प्रोडक्ट आहे तो कसा तयार होईल बघा. तुमच्याकडे मी ते प्रोडक्ट राईट करतो. सगळ्यात पहिले हा CH3 लिहिलाय मी, राईट केलाय. हा C, हा O काय होईल, O मायनस, आणि पुढे जाऊन हा हायड्रोजन पिक करेल. सोल्युशनमध्ये हायड्रोजन अवेलेबल आहे. आता त्या कार्बनवरती हा CH2 ह्या बॉन्ड थ्रू काय केलं, अटॅक केलाय, म्हणजे इथे अटॅच झाला आहे CH2. इकडे पुढे C डबल बॉन्ड O CH3 झाला तुमचा हा तयार प्रोडक्ट, जो की आहे अल्डोल प्रोडक्ट बीटा हायड्रॉक्सी कीटोन. आता या बीटा हायड्रॉक्सी कीटोनवरती काय होईल, तुम्ही यावरती काय करणार, बीटा हायड्रॉक्सी कीटोनवरती तुम्ही काय करणार, हिटिंग कंडिशन अप्लाय करणार. आणि हिटिंग कंडिशन अप्लाय केली की कंडेन्सेशन स्टेपमध्ये तुमच्याकडे काय होणार, तो प्रोडक्ट जो आहे तर तो प्रोडक्ट तयार होईल फायनल. बघा मी असा ॲरो दिला, हा दिसतोय सगळ्यांना प्रोडक्ट, हा प्रोडक्ट तयार झाला इथून. आता या प्रोडक्टवरती तुम्ही काय करताय, आता हिटिंग करताय, म्हणजे लॉस ऑफ वॉटर. आणि लॉस ऑफ वॉटरमध्ये काय होईल, अल्फा कार्बनवरचा हायड्रोजन बीटा कार्बनवरचा हायड्रॉक्सी ग्रुप हे दोघं इलिमिनेट होतील इन दी फॉर्म ऑफ वॉटर H2O. आणि तुमचा मॉलिक्यूल कसा दिसेल बघा, CH3 C डबल बॉन्ड C डबल बॉन्ड CH3. आता बघा अल्फा आणि बीटा कार्बनवर काय येत आहे, अनसॅच्युरेशन. आणि फायनल तुमचा जो फंक्शनल ग्रुप येतो आहे कीटोन, म्हणून याला तुम्ही म्हणणार अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. तर एवढ्या सिंपल वेमध्ये आपण ही रिॲक्शन जी आहे तर ती करतो, जी म्हणजे अल्डोल कंडेन्सेशन. आणि ह्या अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शनचा जो प्रोडक्ट आहे तर तो 2 स्टेपमध्ये प्रोडक्ट आहे. कधी तुम्हाला फक्त अल्डोल पण देऊ शकतात, 2 स्टेप्स आहे. फक्त अल्कली बेसिक कंडिशन दिलेली असेल तर बाळांनो बीटा हायड्रॉक्सीपर्यंत जाऊन स्टॉप करायचं. जर सेकंड स्टेपमध्ये हिटिंग दिलेली असेल तर अनसॅच्युरेटेड प्रोडक्ट जो आहे कंडेन्सेशनचा तिथे जाऊन स्टॉप करायचं. म्हणजे ही रिॲक्शन 2 स्टेपमध्ये होते. आणि 2 स्टेपमध्ये झालेली रिॲक्शन त्यासोबत तुम्ही अल्डिहाइडची पण रिॲक्शन करू शकता, कीटोनची करू शकतात. दोन्ही अल्डिहाइड दोन्ही कीटोन, और एक अल्डिहाइड एक कीटोन असं पण तुम्ही करू शकता. आणि मग त्या रिॲक्शनमध्ये तुमचा फायनल प्रोडक्ट हा जो आहे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड एक हायड्रोकार्बन तुमचा तयार होतो, जो की तुम्ही अल्डिहाइडचा असेल तर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड, जर कीटोनचा असेल तर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन, असे तुमचे मॉलिक्यूल्स जे आहे तर ते इथे तयार होतात. तर